नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून खूप सोपा आणि झटपट तयार होणारा नाश्ता तयार करणार आहोत। यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत। बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर इथे मी किसणी घेतले, जी अगदी बारीक बाजू असते तिने किसून घ्यायचं आहे। लसूण किसायची जी किसणी असते तिने सुद्धा तुम्ही किसू शकता। आपल्याला अगदी बारीक असा किस याचा हवा आहे। दोन्ही बटाटे इथे मी किसून घेतलेत। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरं घातलं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यानंतर मी यामध्ये लाल तिखट घातले चवीप्रमाणे। सगळं मिक्स करायचं आहे। आता कांदा, बटाटा आणि आपण जे मसाले घातले सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। बटाट्याला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे या रेसिपीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। इथे मी 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे फक्त बाइंडिंगसाठी आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। 1 चमचा यामध्ये मी रवा घातला। रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। हे सगळं आता मिक्स करूया। इथे लागलंच तर तुम्ही आणखी 1 चमचा गव्हाचं पीठ घालू शकता, इथे मी घातलेलं नाही आहे। तर हे पीठ असं तयार झालं आहे, जसं आपण थालीपीठाचं पीठ बनवतो त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे। आता हे आपण भाजून घेऊया। तर तव्यावरतीच इथे मी हे धिरडं किंवा थालीपीठ भाजून घेणार आहे। तर इथे मी तवा गरम करत ठेवला, यावरती थोडंसं तेल घातलं आहे। आता एक गोळा घेतला आहे मी आणि तव्यावरतीच आपण हे असं थापून घेऊया। जास्तच पीठ तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही एखादा चमचा पाणी पिठामध्ये शिंपडून थोडंसं सैल करू शकता। जर तुम्हाला असं तव्यावरती हे थापता येत नसेल तर ओल्या कापडावर थापून नंतर तुम्ही तव्यावरती घातलं तरी चालेल। अगदी पातळ असं हे थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे। तर इथे एका बाजूने हे भाजून झालं आहे, उलटून घेऊया। आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। थोडंसं तेल घालते आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता। दोन्ही बाजूने हे असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। काढून घेऊया। तर अगदी मस्त असं आपलं हे बटाट्याचं थालीपीठ तयार झालं आहे। टोमॅटो केचप बरोबर, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता। तर अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। खूप कमी तेलामध्ये झटपट होणारा असा नाश्ता आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।